सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. या संडेला तुम्ही काय बनवताय स्पेशल? मी बनवते आहे वडापाव. चला मग बघूया वडापाव रेसिपी कशी बनवायची आहे ती आणि घाटावर बनवली जाणारी कढीसुद्धा. सर्वप्रथम मी बटाटे घेतले आहे. ते पाण्याखाली आपण स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ बटाटे धुतल्यानंतर आता आपण हे बटाट्यांचं पाणी काढून त्यावर थोडेसे मीठ घालून हे कुकरला लावूया. मीठ टाकल्यानंतर थोडे खालीवर करून घ्यायचे आहे. त्यामध्ये पाणी टाकायचे नाही, तसेच ते वाफळून घ्यायचे आहे. गॅस चालू करून कुकर ठेवला आहे आणि त्यासोबतच दुसऱ्या कढईमध्ये आपण बनवणार आहोत कढी. कढी ही आमच्या वडापावसोबत खाल्ली जाते. अतिशय छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. साधी सोपी आहे, जशी आपण नॉर्मल कढी बनवतो तशी. मी दही घेतलं आहे, त्यात थोडंसं बेसन टाकून ते मिसळून घेतलं आहे. आता थोडेसे कढईमध्ये तेल घालूया, 2 ते 3 चम्मच, आणि त्यामध्ये जिरा मोहरी टाकूया. नंतर जिरा मोहरी टाकल्यानंतर थोडी तडतडली की थोडासा लसूण ठेचून टाकायचा आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा आहे. थोडीशी हळद. हे मिक्स करून चांगलं खमंग आपण परतवून घेऊया आणि दही आणि बेसन यात थोडंसं पाणी टाकून आपण ते फोडणीमध्ये घालूया. लक्षात ठेवा, कढी बनवताना कधीही मीठ प्रथम घालू नये, त्यामुळे कढी फुटते. म्हणून मी इथे मीठ नाही टाकलं आहे. आता आपल्या कढीला उकळी आली. आपले कुकरही झाले. आता गॅस बंद करून कुकर थंड झाले की त्याला उघडून बटाट्याची साल काढून घेऊया. आता साहित्य घेऊया: बटाटे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. त्याचप्रमाणे जिरं, थोडासा ओवा, बडीशोप, मोहरी, थोडेसे मीठ, हळद घेऊन आपण थोडे हिंगसुद्धा घेऊया. हे सगळे साहित्य आपण फोडणीसाठी. यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण, मिरची, अद्रक, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, बडीशोप, थोडासा ओवा, जिरे आणि धणे. हे मिश्रण आपण चांगलं बारीक नाही करायचे आहे, आबडधोबड बारीक करूया. आणि हे मिश्रण आता आपण बघून घेऊया व्यवस्थित बारीक झाले आहे का. मिश्रण आपले व्यवस्थित बारीक झाले आहे. एका वाटीत काढून घेऊया. गॅस पेटवून त्यावर कढई ठेवूया. थोडेसे तेल घालूया त्यामध्ये आणि कढईमध्ये तेल घातल्यानंतर ते थोडे कडकडीत तापले की मोहरी टाकायची आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत जिरं. त्यानंतर थोडेसे हिंग टाकायचे आहे. हिंगाचा खमंग वास आला की कढीपत्ता आणि आपण केलेलं वाटण त्यामध्ये घालायचं आहे. जास्त परतवायचं नाही आहे. थोडंसं परतवून घेतल्यानंतर एक छान सुगंध आला की गॅस आपण बंद करूया. व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त लालसर होऊन द्यायचं नाही आहे. वडापावची तुमची चव बिघडू शकते. छानपैकी मी फ्राय करते आहे. बघूया, आपले हे मिश्रण चांगले फ्राय झाले आहे. एक छान असा सुगंध आला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आणि कधीही वडापाव बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ही चटणी बनवतात तेव्हा गॅस बंद करूनच बटाटे घालायचे आहे. आता बटाटे आपण मॅशरने कुस्करून घेऊया. जास्त बारीकही कुस्करायचे नाही आहे. थोडेसे तुकडेही राहिले पाहिजे, छान लागतात वडापावमध्ये. आता हे बटाटे आपण टाकणार आहोत आपल्या मिश्रणामध्ये आणि ही व्यवस्थित खालीवर करून घ्यायची आहे चटणी. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, व्यवस्थित मिक्स झाली आहे. थोडे जाड राहिले असेल तर बारीक करूया. आता बेसन घेऊया. त्यात थोडेसे मीठ टाकूया आणि पाणी, थोडीशी हळद नॉर्मल आणि नॉर्मल सोडा ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा या जागी तुम्ही कडकडीत तेलही टाकू शकता. आता आपण याचं वड्याचं बेटर बनवून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जास्त पातळही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही. आता एकीकडे आपण कढाई ठेवूया. त्यामध्ये तेल टाकूया. तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे. व्यवस्थित कडकडीत तेल गरम झाले की आपण त्यामध्ये वडा सोडणार आहोत. आता तुम्हाला किती मोठा आणि छोटा आकाराचा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवून घ्या. मी मध्यम आकाराचे बनवले आहे आणि थोडेसे चपटे बनवते आहे, गोल नाही. आता मला हवे तितके वडाचे मी गोळे बनवून घेते आहे.
याचबरोबर वड्याची चव वाढवण्यासाठी आपण बनवणार आहोत त्याचसोबत एक सिक्रेट चटणी, ती सुद्धा तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। वडा सावकाश आपल्याला तेलात सोडायचा आहे। याचप्रमाणे बाकीचे वडेही आपण सोडून घेऊया तेलामध्ये। थोडासा खालून लालसर वडा झाला की मग पलटी मारायची, लगेच पलटी नाही मारायची, कधी कधी वडा फुटतो सुद्धा। म्हणून थोडासा आपल्याला जाणवलं की वरती लालसर झाला आहे, मग वड्याला आपण पलटी मारूया। एक 4 वडे मी सोडले आहे, हे बघा छान असे वडे आपले तयार आहेत। आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही सिक्रेट चटणी दाखवते आहे। लसूण घेऊया, त्यात आपला लाल तिखट, थोडा कांदा लसूण मसाला आणि हा चुरा आहे, हा चुरा त्यामध्ये टाकायचा आहे। थोडीशी तीळ टाकायची आहे नॉर्मल, आणि मीठ घालून त्याला कुटून घ्यायचं आहे। ही अतिशय छान लागते वडापावमध्ये चटणी, तुम्ही एकदा नक्की करून बघा। वडापाव जो आहे त्याची दुप्पट चव या चटणीने वाढेल। आता व्यवस्थित बारीक करून घ्यायची, बघा किती कलरच किती सुंदर आला आहे। आता आपण वडा बनला आहे तो मस्त सर्व करूया। एक पाव कट करून त्यामध्ये मी बनवलेली चटणी घालते आहे, आणि थोडासा कांदा तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। आणि आपण जो चुरा तळून घेतला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे, अतिशय छान लागतो। आणि आपण बनवलेला गरमागरम वडा, आता यामध्ये थोडेसे लिंबू टाकूया, आणि त्यानंतर आपण बनवलेला वडा, बघा किती छान झाला आहे वडा। आता वडापाव बनवला आणि त्याबरोबर चहा नसेल तर वडापावची मजाच काय, म्हणून मी वडापाव बरोबर गरमागरम चहा सुद्धा बनवणार आहे। वडापाव, कांदा आणि चटणी, आणि त्याबरोबर झणझणीत अशी मिरची, आणि आमच्याकडे घाटावर खाल्ला जाणारा कढी वडा सुद्धा मी सर्व केला आहे। तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा, खूप सुंदर लागतो। आणि त्याचबरोबर 2 कटिंग चहा। मग या संडेला तुम्ही पण बनवणार ना वडापाव? नक्की बनवा, बाहेरून मागवण्यापेक्षा आपल्या हाताची चव ही न्यारीच असते। थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना श्री स्वामी समर्थ।